तर नमस्कार मित्रांनो, मी आहे नॉर्वेमध्ये आणि नॉर्वेमध्ये फियॉर्ड्स आहेत, वेगवेगळे फियॉर्ड्स आहेत आणि मी आहे ईट फियॉर्ड्सवरती. ही सुंदर लोकेशन आहे, तुम्ही दाखवणार आहे आता. इकडे वॉटरफॉल्स तर सगळीकडे तुम्हाला बघायला भेटतील, माझ्या पाठी पण वॉटरफॉल्स आहेत, हे बघा. त्याच्यानंतर समोर हे असं आहे, सगळीकडे डोंगर. हा समोरचा व्ह्यू जरा तुम्ही पहा, किती सुंदर आहे. डोंगर आहेत, डोंगरावरती ढग आहेत, याच्यासाठी फेमस आहे नॉर्वे. डोंगरावरती कसे ढग आले तिकडे, तिकडे पण सेम. आणि तो त्यांचा एक एकदम फेमस ब्रिज आहे तिकडे, झूम करून बघा, फेमस ब्रिज आहे एकदम. त्याच्यानंतर हे यांचे वॉटरफॉल्स आहेत. आणि इकडे घरं अशी असतात डोंगरावरती. किती सुंदर लोकेशन आहे. आणि त्या ब्रिजवरती जाणार आहेत आपण नंतर, बघूया तो ब्रिज कसा आहे. त्याच्यावरून ॲक्च्युली बसवरून जाणार आहेत. वॉटरफॉल सध्या सुकलेले आहेत, कारण आत्ताच त्यांचं समर चालू आहे इकडे, म्हणून इकडे वॉटरफॉल. पण इकडे घरं बघा कशी आहेत. ही घरं मोस्टली अशी छोटी छोटी घरं आहेत इकडे, जास्त मोठी घरं नसतात इकडे. नॉर्वेमध्ये सध्या समर चालू आहे आणि समर असल्यामुळे इकडे बर्फ नाही आहे, नाहीतर मग इकडे नॉर्मली बर्फ असतो. हे सगळं स्नोने कवर असते. वायकिंग्स जेव्हा आलेले, कारण नॉर्वे तुम्हाला माहिती आहे वायकिंगचं कल्चर आहे. वायकिंग म्हणजे बोटीमध्ये ते यायचे आणि समुद्री लुटेरे त्याला म्हणतात, ते आहे वायकिंग. आणि वायकिंगचं कल्चर इकडे भरपूर आहे, खूप आहे. आणि त्यामुळे इकडे वायकिंग जेव्हा आले, जे सगळं कल्चर आहे ते इकडे घेऊन आले. आणि आपण आता जाणार आहोत त्यांच्या फेमस टेस्टिंगवरती. टेस्टिंग साईट आहे ज्यूस आणि ॲपल सायडर, आपण तिकडे जाणार आहोत. तर मग तिकडे जाऊन चेक करूया. इकडे फिशिंग खूप करत गेलो, एव्हा समोर एक माणूस फिशिंग करायला लागला इकडे. त्यांचं मेन सोर्स ऑफ इन्कमच आहे फिशिंग. असं नाही आहे की इकडे कचरा नाही टाकत, तेव्हा खाऊन इकडे कसं कचरा टाकला आहे दगडावरती या लोकांनी पण. तर मी तुम्हाला एक गाव दाखवतो आता, डोंगरावरती बसलेला गाव. पॉप्युलेशन आहे अप्रॉक्सिमेटली 90. हा बघा गाव. तर ह्या गावामध्ये जर जेवण बिवण पोचवायचं असेल तर रोपवेने वरती जाते. आणि आता मोस्टली तो गाव आहे तो फक्त टुरिस्टसाठी आहे. आणि तिकडे आता काहीतरी 1960 नंतर तिकडे कोण राहत नाही. 1960च्या अगोदर तिकडे लोक राहायचे. आता हा त्यांचा एकदम पॉप्युलर अंडरग्राऊंड टनल, अप्रॉक्सिमेटली 20 किलोमीटरचा. आणि तो ब्रिज आपण बघितलेला, हाच तो त्यांचा ब्रिज. So if you guys look out on your left side, you guys are going to see the left side of the Hardangerfjord, and if you guys look out on your right side, you guys are going to see the right side of the Hardangerfjord. आता आपण एका ज्यूस आणि ॲपल सायडर फॅक्टरीमध्ये आलो आहोत. तर आपण ज्यूस आणि ॲपल सायडर टेस्टिंगसाठी जाणार आहोत. ॲपल सायडर काय असते आपल्याला माहितीच असेल, की बियर प्यायच्या अगोदर पितात हे लोक, आणि यांचं कल्चर आहे. आणि ज्यूस तुम्हाला माहितीच आहे. आपण जाऊन टेस्ट करूया, बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे ते. ॲपल सायडर आहे ते, अनेक प्रकारचे ॲपल सायडर भेटतात. Is there anything I should let them know? तर हा प्लेन ॲपल ज्यूस आहे, प्युअर ॲपल ज्यूस असा असतो. In the glass you have now, that is apple juice. It's not alcohol in that. And then we continue with some ciders. We will explain later for each of them. And you also get some ice cider and apple brandy if you want. This is a small village with 1,100 people living in this village. And it's a part of the region Hardanger. And in Hardanger we have, this is one of the famous area for fruit production in Norway. There's also other parts, but maybe this is the more famous. And the cider production here we have in many hundred years. Cider production is made with yeast,
they add yeast in the juice and get into other things. We do it in traditional way. Because I started here 20 years ago, and in that time nobody talking about yeast because it's not a tradition. But now it's coming much more producers and more popular, and it's easier to work with yeast and everything, and they go faster because I use in maybe 3-4 months for the fermentation, and they use in 3-4 weeks. Really big difference. Yeah. And of course it's different, but I continue to using the old traditional way. This is made here, right at the site? Yes, of course. Wonderful. You guys have been in business for 20 years? Yes. Wonderful. 20 years ago. Wonderful, thank you. हॉटेलच्या बाहेर जाऊया आणि यांचा बाहेरचा व्ह्यू बघूया. तर ह्या हॉटेलच्या बाहेर एक जबरदस्त असं व्ह्यू आहे. सी आहे आणि एक टाऊन आहे तिकडे समोर. नंतर अशी घरं डोंगरावर आहेत सगळी. आणि हे आपलं हॉटेल आहे. ह्या हॉटेलमध्ये आता आपण टेस्टिंग केली ॲपल सायडर आणि ॲपलमधून जे काय बनते वाईन ते सगळं आपण टेस्ट केलं. आणि आता समोरच त्यांची फार्म्स आहेत, ॲपलची फार्म्स आहेत. हे सगळे ॲपलची फार्म्स आहेत. आणि बाकी म्हणजे जे इकडे बनते त्याची सगळी फार्म्स त्यांच्या समोरच आहेत. आणि जे टेस्टिंगला येतात ते लोक तिकडे विकण्यासाठी पण आहे. जर तुम्हाला काही आवडलं असेल तर तुम्ही विकत पण घेऊ शकतात. तर ही सगळी झाडं आहेत ॲपलची. फार्म्स आहेत खूप मोठी इकडे, कारण फॅक्टरीच्या समोर एवढी मोठी फार्मिंग होते आणि म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे हा. मी आलो आहे एका सुंदर अशा फोटो स्टॉपवरती. तर फियॉर्ड म्हणतात ह्याला. वेगवेगळे आयलँड्स असतात. इकडे पाठी बघा तुम्ही घर आहेत तिकडे सगळे ते छोटे आपल्याकडे कसे गाव म्हणतात, तिकडे फियॉर्ड्स म्हणतात. वेगवेगळे फियॉर्ड्स आहेत. आणि तिकडे एक लाकडाची फॅक्टरी आहे तिकडे त्या साईडला. तर हा आपण आतमध्ये जाऊया तिकडे. तर तिकडे आतमध्ये जाऊन बघूया काय आहे फियॉर्डवरती. हे सगळं लाकडाने बनवलेलं आहे आणि लोक इकडे येतात वीकेंडला. नाहीतर मग एक छोटंसं गेट टुगेदर म्हणून पण इकडे लोक येतात, कारण हॉटेल वगैरे इकडे खूप महाग आहेत नॉर्वेमध्ये. म्हणून सुपर मार्केटमधून घेऊन इकडे येतात बसायला. समोर पण पुढे काहीतरी आहे बघूया. तर इकडे लोक फोटो करायला त्या ग्लेशियरचा फोटो. ग्लेशियर आहे वरती डोंगरावरती. एक व्हिडिओ बनवला आहे ग्लेशियरवरती. हा सगळा ग्लेशियर आहे. आणि इकडे बसून हे लोक एन्जॉय करतात ड्रिंक्स वगैरे. आणि हे इकडून वरती जाऊन तुम्ही जम्प करू शकतात पाण्यामध्ये. एकदम साफ पाणी आहे. आणि ह्या नदीच्या किनारी बसलेलं हे छोटंसं गाव आहे. सगळी घरं इकडे व्हाईट कलरची आहेत, कारण ह्या घरातल्या लोकांनी एकत्र येऊन डिसाईड केलं की आपण एकच कलर देऊया घराला. आता जे तुम्ही बघितलं ते नॉर्वेचं इटफोर्टचं सगळ्यात पॉप्युलर हॉटेल आहे. 5 स्टार हॉटेलचं नाव. आणि हा छोटासा टाऊन आहे इकडे. आपण टाऊनमध्ये ना राऊंड मारून येऊया. काय सुंदर नजारा आहे. इकडे सायकल तुम्ही भाड्यावर घेऊन जाऊ शकता. तर छोटासा टाऊन आहे. इकडे जास्त करून तुम्हाला थाय फूड हे ते खायला भेटते इकडे. इलेक्ट्रिक गाड्या तुम्हाला इकडे खूप दिसतील. ही किया आहे. आणि गाडी जर इलेक्ट्रिक असेल तर त्याच्या नंबर प्लेटवरती ई लिहिलेलं असते, Volkswagen. चार्जिंग स्टेशन बघा किती आहेत. दुसऱ्या गाड्यांसाठी आहेत, दुसऱ्या गाड्यांसाठी आहेत आणि हे टेस्लासाठी आहेत चार्जिंग स्टेशन्स. इकडे ह्या गव्हर्नमेंटने खूप इन्सेंटिव्ह दिले आहेत इलेक्ट्रिक कारसाठी. जर तुम्ही इलेक्ट्रिक कार घेतल्या तर तुम्हाला खूप डिस्काउंट भेटतो, टॅक्स कन्सेशन भेटतं. म्हणून इकडे जास्त लोक आता इलेक्ट्रिक कार घेतात. तुम्ही बघू शकता किती स्टेशन्स आहेत तिकडे, इलेक्ट्रिक स्टेशन्स आहेत टेस्ला. आणि हे बॅक साईड जे तुम्ही आता हॉटेल बघितलं त्याचं बॅक साईड आहे. हा होता छोटासा व्हिडिओ, छोटासा टाऊन नॉर्वेचा. आणि मी तुम्हाला भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. टेक केअर.